नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर 2025चं आपलं इयर बुक आलेलं आहे, ते तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅममध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे? तर बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ती एलेना रायबकिना हिने जिंकलेली आहे. अरिना सबलेंका नाही, एरेना रायबकिना. एलेना रायबकिनाने अरिना सबलेंकाचा काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. तर ही न्यूज लक्षात ठेवायची आहे. तर अरिना सबलेंका क्रमवारीमध्ये, जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तिचा पराभव जो आहे तो एलेना रायबकिना हिने केलेला आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा पुरुषांमध्ये कोणी जिंकलेली आहे? तर कार्लोस अल्कराजने ही स्पर्धा जी आहे ती पुरुषांमध्ये जिंकलेली आहे. त्याचबरोबर अजून काही इन्फॉर्मेशन बघूया. 18 ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कझाकिस्तानची जी काही एलेना रायबकिना जी आहे तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये जी काही अरिना सबलेंका जी आहे ती जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तिचा पराभव जो आहे तो केलेला आहे. इतर विजेते पण बघूया. पुरुषांमध्ये मी तुम्हाला सांगितलं कार्लोस अल्कराज. त्यानंतर पुरुष दुहेरीमध्ये जर बघितलं तर क्रिश्चियन हॅरिसन अमेरिकेचा आहे आणि नील स्कुपुस्की ब्रिटनचा आहे. त्यानंतर महिला दुहेरीमध्ये एलिस मर्टस बेल्जियमची, झांग शुआई चायनाची आहे. मिश्र दुहेरीमध्ये ओलिव्हिया गेडेकी आणि जॉन पियर्स ऑस्ट्रेलियाचे आहेत. पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा प्रश्न. पटना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि छारी धांड गुजरातमध्ये यांना रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ज्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर बघा, पटना पक्षी अभयारण्य आणि छारी धांड हे जे दोन ठिकाणं आहेत, तर या दोन ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. आणि आता एकूण भारतातील रामसर स्थळांची संख्या जी आहे ती 98 वर जाऊन पोहोचलेली आहे. टोटल संख्या किती झालेली आहे? 98 झालेली आहे. तर बघा, हे पक्षी अभयारण्य कुठलं कोणतं आहे काय लक्षात ठेवा. पटना पक्षी अभयारण्य आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये येतं आणि छारी धांड जे आहे ते गुजरातमध्ये येतं. तर पटनावरून आपण त्याला असं पण नाव देऊ शकतो की ते बिहार मधलं असेल. तर पाटणा पक्षी अभयारण्य जे आहे ते युपी मधील आहे आणि गुजरातमध्ये छारी धांड हे आहे. 1971 मध्ये रामसर करार जो आहे तो करण्यात आला होता. हा करार लागू कधी झाला? तर 1975 मध्ये हा लागू झालेला आहे. ज्या अंतर्गत पाणथळ जागा ज्या आहेत तर त्यांना संरक्षित केलं जातं. भारतात एकूण 98 रामसर स्थळ आपल्याला बघायला मिळतात. तिसरा प्रश्न आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जारी केल्यानुसार नवीन उत्पन्न कर कायदा 2025 कधी लागू होणार? तर नवीन उत्पन्न कर कायदा जो आहे तो लागू होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. तर 1 एप्रिल 2026 पासून हा नवीन कर कायदा जो आहे लागू होणार आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. याविषयी काही फॅक्ट्स लक्षात ठेवा. या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्था 60% विकास दर राहील हे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कर्तव्य भवनामध्ये सादर झालेला हा पहिला अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचा एकूण आकार जो आहे तो 53,47,315 कोटी एवढा आहे. हा अर्थसंकल्प 3 कर्तव्यावर आधारित आहे. आर्थिक विकासाला गती देणं, सार्वजनिक अपेक्षा पूर्ण करणं आणि सर्वांसाठी एकत्र आणि सर्वांसाठी विकास करणं. तर हे 3 कर्तव्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. या अर्थसंकल्पामध्ये काही हायलाइटेड पॉइंट आपण बघूया. एक सेपरेट व्हिडिओ अर्थसंकल्पावर लवकरच येणार आहे, त्यावर काम सुरू आहे आपलं. 2026-27 या वर्षासाठी जो काही अर्थसंकल्प आहे त्यामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी 7.85 लाख कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. शिक्षणावर जर खर्च बघितला तर 1,39,000 कोटी रुपये शिक्षणावर खर्च केले जाणार आहे. 3 नवीन एम्स दवाखाने जे आहे, अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था ज्या आहे तर त्या तयार केल्या जाणार आहे एम्सच्या धर्तीवर. 3 नवीन एम्स बोललो मी, तर एम्सच्या धर्तीवर 3 नवीन आयुर्वेदिक संस्था ज्या आहे ते तयार केल्या जाणार आहे. त्याचबरोबर नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
आणि पॅरा पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे. 3 नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था सुद्धा स्थापन केल्या जाणार आहे. त्याचबरोबर रेल्वेसाठी 2,93,030 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती खास रेल्वेसाठी करण्यात आलेली आहे. 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार केले जाणार आहे. आपण जर बघितलं तर क्लाउड सेवा देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करात सवलत दिली जाणार आहे. वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर आपण डिटेल अर्थसंकल्पावर चर्चा करणार आहोत. चौथा प्रश्न आहे, जागतिक पाणथळ भूमी दिन 2026 साजरा केला जातो. तर कधी साजरा केला जातो? जागतिक पाणथळ भूमी दिन जो आहे तो 2026 कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. तर हा जो दिवस आहे मित्रांनो हा 2 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो. 2 फेब्रुवारी का? तर 2 फेब्रुवारी या दिवसापासूनच रामसर करार जो आहे तर तो लागू करण्यात आला होता आणि मग त्याच्या स्मरणार्थ जागतिक पाणथळ दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो 2 फेब्रुवारी रोजी. तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणच्या रामसर शहरामध्ये रामसर करारावर स्वाक्षरी वगैरे करण्यात आली होती आणि त्याच्या स्मरणार्थ 2 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. 2026 ची थीम आहे वेटलँड्स अँड ट्रान्झिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. असं या वर्षीची थीम आपल्याला बघायला मिळते. तर वेटलँड्स अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर सॉफ्ट पॉवर म्हणजे एखाद्या देशाचा दबदबा जो असतो त्याला सॉफ्ट पॉवर म्हटलं जातं. तर यामध्ये भारताचा क्रमांक 30वा. मागच्या वेळेस तो होता 32वा. मागच्या वेळेस होता तो 30वा. तर 2 क्रमांकाची घसरण होऊन आपला क्रमांक जो आहे तो 32वा झालेला आहे. तर सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत जर बघितलं तर पहिल्या क्रमांकावर US आहे, दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे, तिसऱ्या क्रमांकावर जपान. त्याचबरोबर हा सॉफ्ट पॉवर बाबतचा इंडेक्स जो आहे तो ब्रँड फायनान्स नावाची कंपनी आहे तिच्या माध्यमातून दिला जातो. 193 देशाचा सर्व्हे केला गेलेला आहे. भारत 32व्या क्रमांकावर आहे. मागच्या वेळेस जो आहे तो 30व्या क्रमांकावर होता. यानंतर पुढे जाऊया. 6वा प्रश्न, ग्रामीण भागात शहरी स्तरावरील सुविधा पुरवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामस्थान योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री ग्रामस्थान योजना जी आहे ती गुजरात सरकारने सुरू केली आहे. तर यासारखीच एक योजना जी आहे ती 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5 इयर प्लॅन मध्ये सुरू करण्यात आली होती. कोणती पंचवार्षिक योजना होती? कोणती योजना होती? पूरा प्रतिमान. पूरा प्रतिमान जे आहे ते एपीजे अब्दुल कलाम यांनी मांडलं होतं. काय होतं पूरा प्रतिमान किंवा पूरा योजना? प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज अशा प्रकारचं पूरा प्रतिमान होतं. तर पूरा प्रतिमान जे होतं तेच आपण गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामस्थान योजनेच्या स्वरूपात राबवलं जाते. जे शहरी भागात सुविधा आहे त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून द्यायचे. आणि सेम पूरा प्रतिमान आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील बघायला मिळतं. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातमधील आनंद जिल्ह्यामध्ये भदरन गावातून या योजनेला शुभारंभ केलेला आहे. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे मित्रांनो. तर या बॅचेस तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. नोट्स पॅक आहे. तर या बॅचेसवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड जे आहे ते यूज करायचं आहे. अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट मिळून जाईल. त्याचबरोबर लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन आहे 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद 2026 विजेतेपद कोणत्या राज्याने किंवा संघाने जिंकलं? तर 72वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे हरियाणाने. हरियाणाने भारतीय रेल्वेचा काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. तर या स्पर्धेमध्ये हरियाणा विजेता राहिलेला आहे, भारतीय रेल्वे उपविजेता राहिलेली आहे. कांस्य पदक हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूला मिळालेला आहे. हरियाणाची स्टार खेळाडू निकिता जी होती तर तिने अंतिम फेरीमध्ये 17 गुण मिळवत हरियाणाला 72वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकून दिलेली आहे. 8वा प्रश्न, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतात सुपरजेट 100 विमानाच्या उत्पादनासाठी कोणत्या रशियन कंपनी सोबत करार केला? तर सुपरजेट 100 हे विमान विकसित करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन UAC या कंपनी सोबत काय केलेला आहे? करार केलेला आहे. कोणतं विमान आहे? सुपरजेट 100. आपण जर बघितलं तर 95 ते 103 आसनी
हे एक विमान असणार आहे जे प्रादेशिक प्रवासासाठी वापरलं जाणार आहे. सुरुवातीला आपण 10 ते 20 विमानं जे आहे ते रशियाकडून भाड्याने घेणार आहोत. नंतर आपल्या देशामध्येच हे विमानं बनवले जाणार आहे. आणि कुठं? तर हैदराबाद येथे. हैदराबाद येथे विंग्स इंडिया 2026 प्रदर्शनादरम्यान आपण जर बघितलं तर या उत्पादनासाठी करार करण्यात आलेला आहे. तर कुठं बनवले जाईल, याचा कारखाना कुठं असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेल. हरियाणामध्ये हा करार करण्यात आलेला आहे ऍक्च्युली. ओके, तर नंतर कुठे बनवले जाईल, काय बनवले जाईल त्याच्याबाबत मी तुम्हाला अपडेट देऊनच टाकेल. पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने त्यांच्या पहिल्या स्वदेशी पाणबुडी नरव्हलच्या समुद्री चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या? तर नरव्हल नावाची जी काही पाणबुडी आहे, स्वदेशी पाणबुडी, ती तायवानने बनवलेली आहे. कुणी बनवली? तायवानने बनवलेली आहे. नरव्हल, ज्याला स्थानिक भाषेमध्ये हैकून असं म्हटलं जातं. तर हिच्या समुद्री चाचण्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहे आणि तायवानची सरकारी कंपनी CBSC कॉर्पोरेशनने तिला बनवलेलं आहे. पुढील क्वेश्चन आहे, 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने कोणते वेब पोर्टल सुरू केलं आहे? तर 150 कोटीपेक्षा जास्त पैशाचे जे काही प्रोजेक्ट असणार आहे, उड्डाण पूल वगैरे वगैरे, तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पैमाना नावाचं पोर्टल जे आहे ते सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सुरू केलं आहे. पैमानाचा फुल फॉर्म आहे प्रोजेक्ट असेसमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड अनालिटिक्स फॉर नेशन बिल्डिंग. तर तुम्हाला समजलं असेल काय नेमकं हे पैमाना वगैरे पोर्टल. आता पुढे जाऊया. 11वा प्रश्न, भारतात पहिले फुगवता येणारे अंतराळ अधिवास अंतरिक्ष हॅब कोणत्या स्टार्टअपद्वारे लॉन्च केले जाणार आहे? तर आपल्याकडे बघा ती ताडपत्री वगैरे असते, आपण नॉर्मल काळामध्ये तिला गुंडाळून ठेवतो, पण जेव्हा पावसाळा येतो आपण तिला ओपन करून काय करतो, तर आमच्या गावाकडे जसं चाऱ्याची गंजी असते तर त्या गंजीवर टाकलं जातं, काही लोक घरावर टाकतात. तर तशा प्रकारे जसं आपण ताडपत्रीचा वगैरे वापर करतो तर तसाच ही पण काय असणार आहे, तर अंतरिक्ष हॅब जी आहे तर त्याला आपल्याला गुंडाळून वगैरे ठेवता येणार आहे. जसं टेंट वगैरे असतो आणि अवकाशामध्ये गेलं की त्याला ओपन करता येणार आहे, मग त्यामध्ये अंतराळवीर राहू पण शकतात. तर अंतरिक्ष हॅब जे आहे ते आकाशलब्धी नावाचं एक स्टार्टअप आहे, त्यानं बनवलेलं आहे. तर दुमडून रॉकेटमध्ये ठेवलं जाईल, नंतर वर जाऊन त्याला मोठं केलं जाईल. अंतराळातला तुम्ही टेंट याला म्हणू शकता. तर बेंगलोर मधला स्टार्टअप आहे अंतरिक्ष आकाशलब्धी, त्याने अंतरिक्ष हॅब जे आहे ते बनवलेलं आहे. 12वा प्रश्न आहे, संयुक्त अरब अमिरातच्या सेंट्रल बँकेने मंजूर केलेल्या पहिल्या अमेरिकन डॉलर समर्पित स्टेबल कॉइनचे नाव काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त अरब अमिरात UAE ने काय केलेलं आहे, USD म्हणजे US डॉलर जो आहे तर त्याच्या आधारावर एक स्टेबल कॉइन जो आहे, क्रिप्टो करन्सी जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तर त्याचं नाव आहे USDU. तर USD म्हणजे US डॉलर आणि U हे UAEचं, आणि हा स्टेबल कॉइन जो आहे म्हणजे जेवढे कॉइन जे आहे ती UAE बनवल ऑनलाईन, तर त्यासाठी त्यांच्या बँकेत $1 जो आहे तो ठेवला जाईल. एक USDU बनवला किंवा मार्केटमध्ये आणला की बँकेत $1 ठेवला जाईल. जर 1000 USDU आणले तर $1000 जे आहे ते बँकेमध्ये ॲज अ सपोर्ट म्हणून ठेवलं जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा स्टेबल कॉइन असणार आहे, जिथं एकाच एक एवढा सपोर्ट जो आहे तो खऱ्या चलनाचा आपल्याला बघायला मिळतो. तर आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन जे ते मी तुम्हाला डायरेक्ट देणार आहे. बघा, पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे 2026, तर याचं पुरुष विजेते कोणतं? पुरुष आणि महिला विजेते कोण आहे? महिला. हे तुम्हाला सांगायचं आहे, हे तुम्हाला सांगायचे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, चला, जे पुरा प्रतिमानाप्रमाणे जी योजना आहे ती कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे? आणि सॉफ्ट पॉवर इंडेक्स जो आहे त्यामधलं भारताचं स्थान काय? भारताचे स्थान काय? एवढ्या गोष्टी सांगायच्या आहे. आय होप आजचं लेक्चर आवडलं असेल. लेक्चरला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, टेस्ट क्वेश्चनचे उत्तर द्या. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.